तर नमस्कार मंडळी. आपल्या फक्त आठवण या आपल्या छोट्याशा परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर चला, आज जरा खास तुमच्याशी बोलायचं आहे आणि हा विषय फक्त स्त्रियांसाठी आहे. ताईंनो, एक प्रश्न विचारू का? तुम्ही दिवसभर सगळ्यांसाठी करता, पण स्वतःसाठी काय करता? सकाळी उठल्यापासून तुमची धावपळ सुरू होते. मुलांना उठवायचं, त्यांचा डबा करायचा, नवऱ्याची तयारी करायची, घर आवरायचं, स्वयंपाक करायचा, सगळ्यांच्या आवड्यानिवडी लक्षात ठेवायच्या. कोणाला काय हवं आहे, कोणाला काय आवडतं, हे सगळं तुम्हाला अगदी सहज माहीत असतं. पण ताईंनो, तुम्हाला स्वतःला काय हवं आहे हे शेवटचं कधी विचारलं होतं का? कधी स्वतःसाठी एखादी वस्तू घ्यायला गेलात आणि मनात विचार आला असेल, नको, याची काय गरज आहे? पण त्याचवेळी मुलासाठी काही दिसलं की लगेच घेतलं असेल, हो ना? घेतलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. कधी स्वतःला एखादं नवीन कापडं घ्यावीशी वाटले, पण घरात दुसरा खर्च निघाला असेल आणि तुमची इच्छा पुन्हा बाजूला पडली असेल, किंवा कधी फिरायला जावंसं वाटलं असेल आणि कधी नवीन शिकावंसुद्धा काहीतरी वाटलं असेल, कधी एखादं काम सुरू करावं वाटलं असेल, पण घरातल्या जबाबदाऱ्यामुळे ते राहून गेलं असेल आणि मग स्वतःलाच आपण समजावतो की ठीक आहे ना, नंतर बघूयात. पण ताईंनो, हे नंतर कधीच येणार नाही. मुलं मोठी होतील तेव्हा कधी येणार सांगा तुम्ही? मुलं मोठी होतील तेव्हा येणार का? घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतील तेव्हा, की आपण स्वतःच इतके थकून जाऊ तेव्हा? म्हणून आज मी तुम्हाला एकच सांगणार आहे, सगळ्यांसाठी जगा, पण स्वतःला हरवून नाही. घर सांभाळणं म्हणजे तुमची जबाबदारी आहे. मुलांची काळजी घेणं तुमचं प्रेम आहे. कुटुंबासाठी त्याग करणं ही तुमची सर्वात मोठी गोष्ट आहे. पण याचा अर्थ असं नाही होत की तुमची स्वतःची जी स्वप्न आहेत, तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत आणि तुमचा आनंद यांना काहीच किंमत नाही, असं करू नका. तरीसुद्धा महत्त्वाच्या तुम्ही आहात. ताई, दिवसातून फक्त अर्धा तास स्वतःसाठी काढा. काहीतरी नवीन शिका आणि तुम्हाला आवडतं ते करून बघा. थोडंसं फिरून या, गाणीसुद्धा ऐका, पुस्तक वाचा, व्यायाम करा किंवा काहीच करू नका, फक्त शांत बसा. पण तो वेळ तुमचा असू द्या. आणि जर तुमच्या मनात एखादं स्वप्न अजूनही आहे ना, तर ते स्वप्न मरू देऊ नका. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा छोट्या पावलाने जर सुरुवात करायची असेल, तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल, तर आजपासून शिकायला सुरुवात करा. कारण सुरुवात मोठी असण्याची गरज नसते, सुरुवात फक्त मनापासून करायला हवी. आणखी एक गोष्ट मनापासून सांगते, स्वतःसाठी वेळ काढला म्हणून तुम्ही स्वार्थी होत नाही. तुम्ही स्वतःची काळजी घेतली म्हणून तुम्ही वाईट आई होत नाही. तुम्ही तुमच्या आवडी जपल्या म्हणून तुम्ही वाईट पत्नीसुद्धा होत नाही. उलट तुम्ही आनंदी असाल ना, तर तुमच्या घरातलं वातावरणसुद्धा जास्त आनंदी राहील. कारण सतत थकलेली जी स्त्री असते, ती सगळ्यांना सांभाळता स्वतःच आतून रिकामी झालेली असते. म्हणून स्वतःच्या मनाचीही काळजी घ्या. कधी मन भरून आलं तर कोणाशी तरी बोला, कधी रडावंसं वाटलं तरी रडा, पण मनात सगळं साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची ओळख फक्त कुणाची आई, कुणाची पत्नी किंवा कुणाची सून एवढीच ठेवू नका. तुमची स्वतःची एक ओळख आहे. तुमच्यात स्वतःची स्वप्न आहेत. तुमच्यात क्षमता आहे. तुमच्यात काहीतरी करण्याची ताकद आहे.
कदाचित परिस्थितीने तुम्हाला आज थांबवलं असेल, कदाचित जबाबदारीने सुद्धा थांबवलं असेल, पण आता स्वतःला कायमचं थांबवू नका. थोडं घरासाठी, थोडं मुलांसाठी, थोडं कुटुंबासाठी आणि थोडंसं स्वतःसाठीही. कारण आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नाही, आयुष्य हे जगण्यासाठी सुद्धा आहे. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांना आनंद देताना स्वतःचं हसू मात्र विसरू नका. म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या. मी माझ्यासाठीही वेळ काढणार आहे. कदाचित सुरुवात फक्त 10 मिनिटाची असेल, पण ती 10 मिनिट उद्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतील. म्हणूनच स्वतःला विसरू नका, स्वतःची स्वप्न सोडू नका आणि स्वतःला तर कधीच कमी समजू नका. कारण तुम्ही फक्त घर सांभाळत नाही, तुम्ही एक संपूर्ण घर उभं ठेवता. चला तर मग हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल किंवा आवडला असेल तर कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा की मी आजपासून स्वतःलाही वेळ देणार आहे. आणि हा व्हिडिओ अशा एका ताईंपर्यंत नक्की पोहोचवा जी सगळ्यांसाठी जगते पण स्वतःला कुठेतरी विसरून गेले. चला तर मग अशाच मनापासूनच्या गप्पांसाठी फक्त आठवण या आपल्या परिवारासोबत, चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, सगळ्यांसाठी जगा पण स्वतःला हरवून अजिबात नाही. चला तर मग, धन्यवाद मंडळी.